आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती मी ऐकलेली आहे। एक रोहन नावाचा मुलगा ज्याला नागपूरच्या IT कंपनीत जॉब लागला। तो छत्रपती नगरमध्ये एक रूम किरायाने घेऊन राहत असतो। तो स्वभावाने साधा आणि शांत। त्याचे आयुष्य एकदम साधे, ऑफिसचे घर आणि घर ते ऑफिस, रात्री तेवढा मोबाईल, असे सगळे एकदम व्यवस्थित सुरू होते। एका रात्री तो झोपला असताना त्याला कॉल येतो। रात्री 2:17 अर्धवट झोपेतच तो कॉल बघतो। अननोन नंबरवरून कॉल असतो व लगेच तो कट होतो। म्हणून मग हा त्याकडे दुर्लक्ष करतो आणि इथूनच त्याचं आयुष्य बदलतं। दुसऱ्या रात्री परत 2:17 त्याला परत तोच कॉल येतो। यावेळेस तो कॉल घेतो। हॅलो, परंतु पलीकडून काहीच आवाज नाही। जरा वेळ शांततेत जातो आणि मग आवाज येतो, रोहन, तू झोपला होतास का? या आवाजाने तो घाबरतो। त्याच्या हातातला फोन गळून पडतो। त्याचे हृदय जोरजोरात धडधडायला लागतं, कारण तो आवाज त्याच्या आईच्या आवाजासारखा असतो। परंतु त्याची आई 2 वर्षापूर्वीच मरण पावली होती। त्याने तो नंबर ट्रेस करून बघितला, पण तो अस्तित्वात नव्हता। त्यानंतर कित्येक रात्री त्याने जागून काढल्या, कारण भीतीमुळे त्याला झोपच येत नव्हती। हे कॉल त्याला मग रोज रात्री यायचे। कधी कधी दार उघड म्हणून आवाज पण यायचा। एक दिवस या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा ह्या हेतूने तो कॉल उचलतो आणि खूप हिंमत करून विचारतो, कोण आहात तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? तेवढ्यात पलीकडून आवाज येतो, दार उघड, मी बाहेर उभी आहे। तो घाबरून कॉल कट करतो। तेवढ्यात डोरबेल वाजते। तो दाराजवळ जाऊन दाराच्या खालच्या फटीतून बाहेर बघतो। बाहेर कोणीच दिसत नाही। म्हणून तो उठून उभा होतो आणि काय आश्चर्य, त्याच्या बाजूलाच त्याला ओल्या पायांचे ठसे घरात आलेले दिसतात। त्याच सकाळी तो ती रूम सोडून देतो। म्हणतात अजूनही त्या रूममध्ये जो कोणी राहायला येतो त्याला रात्री 2:17 अननोन नंबरवरून कॉल येतो। हा काय प्रकार आहे तुम्ही सांगू शकता? मग मला कमेंट्स करून सांगा।